दंडोत प्रणाम. मायबाप हो, गीता गीतेचा अभ्यास अनेक लोक करतात. गीतेचा पठण तर नेहमीच करतात. पारायण म्हणतात त्याला. पारायण नेहमीच करतात. वास्तुशांती, लग्न समारंभ असे काही बी कार्यक्रम असले तर त्या गीतेचं पारायण करतात लोक. पारायण करणारे असतात, पठण करणारे असतात, परंतु प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलं हे जाणणारे फारच कमी असतात. मायबाबा तेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. जशी ज्याप्रमाणे एक माऊली असते, महिला असते, आणि त्या महिला स्वयंपाकघरातलं कोण्या डब्यात काय ठेवलेलं आहे, कोण्या डब्यात शेंगदाणे आहेत, कोण्या डब्यात काय आहे, प्रत्येक वस्तू, साखर कोण्या डब्यात आहे, पत्ती कोण्या डब्यात आहे, हे जसं त्या बाईला अचूक समजतं आहे, त्याप्रमाणे आपल्याला हा गीता ग्रंथमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय आहे, काय सांगितले देवानं प्रत्येक अध्यायामध्ये, तर हे आपल्याला बघायचं आहे. तर बाबा आपण पहिल्या अध्यायामध्ये बघितलं काय सांगितलं, तो एक व्हिडिओ आहे आपला. दुसऱ्या अध्यायाचा 40 श्लोकाचा व्हिडिओ आपण केलेला आहे. आता 40 याच्या पुढचा आपल्याला पाहायचं आहे. 41 श्लोकामध्ये ते म्हणतात, अर्जुना व्यवसायात्मक बुद्धी रेखे हे करून व्यवसायात्मिका बुद्धी एकच असते आणि बहुशाखा हे नंतरचे बुद्धयोग व्यवसाय नाम. एक व्यावसायिक बुद्धी आणि एक अव्यावसायिक बुद्धी. तर व्यावसायिक बुद्धी खरी असते आणि अव्यवसायात्मक बुद्ध्या त्याला अनेक शाखा असतात, अनेक म्हणजे त्याचे फाटे फुटलेले असतात असं ते म्हणतात. आणि ते वेदाबद्दल बोलतात. आता यामिमाम पुष्पिता वाचम प्रवदन्ते विपचिता वेदवादरता पार्थ नान्यदस्थिती वादिना. वेदामध्ये अनेक म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिथं वेदाचा अभ्यास करा, मग तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल, तिथं तुम्हाला अनेक सुखभोगा भेटते ना, असं अनेक प्रकारे सांगितलेलं असतं वेदामध्ये. कामात मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदान क्रियाविशेष बहुलाम भोगेश्वरे गतिम प्रतिमा असं सांगितलेलं असतं. भोगेश्वरे प्रस्थानाम तया प्रोच्य असता व्यवसायात्मक बुद्धी समधून विधी येते. असे अनेक प्रकारचे का सांगितलेले आहेत. कारण काय सांगितलं, कारण का बरं तसं सांगितलं, कारण वेद हे त्रिगुणात्मक आहेत. त्रिगुण्य विषय वेदा. आणि अर्जुनाला म्हणले, अर्जुना वेद हे त्रिगुणात्मक आहेत, तू निस्त्रय गुणो भव अर्जुन, निर्द्वंद हो, नित्य सत्वस्थ हो, निर्योगक्षेम हो, आत्मवान हो, मग कणखर हो, असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांनं गीतेमध्ये 45 श्लोकापर्यंत दिला आहे. आणि ते म्हणतात की जिकडं या अनर्थ उदपाने सर्वता संप्लुत होते काय तावन सर्व शिवेदिसू ब्राह्मण शिवी देण्यात. म्हणजे जिकडं तिकडं पाणी झालं आहे आणि मग तसं पाणी झाल्यानंतर एका डबक्याचं काहीच होतो राहत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाली माणसाला किंवा ब्रह्मज्ञान झालं, खरं गीतेचं ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं, तर त्या वेदाची काहीच गरज पडत नाही. या अनर्थ उदपाने सर्वता संप्लुत होते तावन सर्व शिवेदेसू ब्राह्मणस्य विचारता कर्मण्यवाधिकार असते माफले सुखदाचन मा कर्मफले तुर्भूर माते संगोस्त कर्मणी. अर्जुना तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण कर्माचं फळ मागण्याचा अधिकार तुला नाही. म्हणून अर्जुना योगस्थ कुरु कर्मानी योगयुक्त हो, परमेश्वराचं चिंतन करत राहा आणि संगम त्यक्ता म्हणजे आसक्ती रहित होऊन वाग. सिद्ध समत्व समत्वम योग उच्यते. समत्व योग आचरणात आण. आणि दुरेन हेवरम कर्म बुद्धियोगा धनंजन बुद्धो शरण मनीचे कुपनाफल हेतवा. आणि बुद्धीनं हे कर्म बाजूला ठेवून दे. दुरेन हेवरम कर्म बुद्धियोगा धनंजय बुद्धो शरण मनीचे कुपनाफल हेतवा. बुद्धियुक्त जे आहे हे उभे सुकृत दुष्कृते. बुद्धीनं सुकृत काय आणि दुष्कृत काय याचा विचार कर आणि तस्मा देवाय जसो कर्म सुकौशल्यम. आणि परमेश्वराच्या चिंतनात तल्लीन राहा. परमेश्वराचं चिंतन करणं हेच खरं आपलं कौशल्य आहे. कर्मजम बुद्धियुक्त आहे फलम त्यक्त्वा मनीषीनं जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्ते नाम. आणि अर्जुना यदा ते मोह कलिलम बुद्धिर्वेतीत असते. जोपर्यंत तुझी ही बुद्धी ह्या मोहकलीला म्हणजे ह्या चिखलरूपी अज्ञानातून पुढं जाणार नाही, त्याला ओलांडून पुढं जाणार नाही. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्वेतीत स्थिती
तदा गंताशी निवेदम श्रोतविषय श्रोतविषय. आणि तुला जे ऐकलं ना, ऐकण्याची इच्छा तुला जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत तुला हा योग प्राप्त होणार नाही. श्रुती विप्रतिपन्ना ते यदास्ताशी निचला समाधाव चला बुद्धी सदा योग मोहस्थिती. आणि तुझे श्रुतीनं वेदाच्या श्रुतीनं तुझं जे मोहित झालेलं मन आहे ते तुझ्या मनातून जोपर्यंत ते जाणार नाही ना तोपर्यंत तुला परमेश्वराची प्राप्ती होणार नाही असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. आणि ते म्हणले अर्जुना त्यामुळं असं हो आणि याच्या लांब हो आणि लांब होऊन परमेश्वर प्राप्तीसाठी उपाय कर. मायबाबा आज आपण ह्या 13 श्लोकाचा अर्थ पाहिला आहे साधारणतः. आता इथून पुढं एक प्रश्न विचारला अर्जुनानं आणि त्या प्रश्नाची उकल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत मला म्हणजे रजा द्या मायबाबा. आणि आपलं हे जे देऊळ ऑफिशियल चॅनल आहे तर हे गीताशास्त्राचा अभ्यास लोकांपर्यंत पोचविणारं चॅनल आहे मायबाबा. अध्यात्माचे चॅनल फारच कमी आहेत आणि अध्यात्माच्या चॅनलला कोणीही सबस्क्राईब करत नाही. त्याला म्हणजे भौतिक चॅनल असले तर त्याला सबस्क्राईब करताय, परंतु अध्यात्माचे जरी कमी लोक असले तरी त्या कमी लोकांसाठी तरी का निदान अध्यात्माच्या 4 गोष्टी गीतेच्या 4 गोष्टी लोकांपर्यंत जावा आणि त्यांचं भलं व्हावं आणि त्यांना निदान मनुष्य तरी पुढच्या जन्मात मिळावा अशी अपेक्षा ठेवून आम्ही हे चॅनल सुरू केलेलं आहे. मी तर मायबाबा या चॅनलला सबस्क्रायबर फार कमी असतात आणि बघणारे बी फार कमी असतात, लाईक देणारे काही कमी असतात आणि सगळेच कमी असतात. त्यामुळं तुम्ही जेवढे आहात तेवढे तरी लाईक करा जा, शेअर करा जा आणि आपलं भलं करून घ्या जा अशी मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.